एक नंबर बेस झालाय. नमस्कार, मी तानाजी. तर आजचं आपलं नियोजन आहे अशी एक पार्टी जी मागच्या 10-15 वर्षापूर्वी ह्या भागात म्हणजे जिथं ज्या भागात मी राहतोय त्या भागात खूप केली जायची. पण आजकाल आता ती पार्टी कोण करत नाही. सहजासहजी तशी पार्टी होत नाही आणि ती पार्टी आहे हुरडा पार्टी. बऱ्यापैकी इकडं ज्वारी आता आजकाल लावना ती आणि ज्वारी कमी झाल्यामुळं ज्वारीचा हुरडा पण बंद झाला. कोण हुरड्याच्या पार्ट्या करत नाही, हुरडा कोण खात नाही. तर आज आपण हुरड्याची पार्टी करणार आहे आणि हुरडा कसा केला जातो ती प्रक्रिया आज आपण जाणून घेऊ. आता ही कणसं घेताना व्यवस्थित चेक करून कणसं घ्यायची. जास्त कवळी पण घ्यायची नाही ती आणि जास्त निबार पण घ्यायची नाही ती. कवळी कणसं घेतली तर त्यातला हुरडा सहजासहजी निघत नाही आणि निबार कणसं घेतली तर त्याचा हुरडा खायला काय गोड लागत नाही. निबार जड लागतो आणि खाताना त्रास होतो. तर कणसं चेक करून घ्यायची आणि चेक करताना हे जे ह्याचं दान आहे, हे दान असं दाबून बघायचं. जर ह्यातनं असा चिक बाहेर आला तर हे कवळं आहे म्हणायचं आणि मग अशी कणसं निवडून घ्यायची आपण. आहे की. हुरड्याबरोबर तोंडी लावायला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या केल्या जातात त्या. तर आता आपण 4 प्रकारच्या चटण्या करणार आहे आणि त्याला जे काही साहित्य लागणार आहे त्यात खोंगाभर जवस घेतले, खोंगाभर तीळ घेतलेत, खोंगाभर किसलेलं खोबरं घेतले, खोंगाभर शेंगदाणे घेतलेत, 7-8 लसणाच्या पात्या तोडून घेतलेत, एक 4-5 चमचे लाल मिरची चटणी घेतली आणि मीठ घेतले. आता हे जे मिळून आपण चटण्या करणार आहे. तीळ, जवस, शेंगदाणं भाजून घ्यायचं, मग चटणी खमंग लागते. सगळ्यात एक एक चमचा चटणी टाकायची, मीठ एक एक चमचा टाकायचं. आता आम्ही आकटी पाडणार आहे. आकटी म्हणजे खडा पाडला जातो किंवा इस्तू पेटवण्यासाठी जी खडा केला जातो त्याला आकटी म्हणलं जातं.
आता ही आकटी पिटली की साधारणतः एक 15 मिनिटात व्यवस्थित ह्याचा इष्टू पडतो. आता आकटी पिटवून चांगलं 15-20 मिनिटं झाल्या ती आणि 15-20 मिनिटात चांगला इष्टू पडलाय. तर आता त्यात कणसं भाजायला टाकायची. आता ही कणसं चोळायला महत्वाची दगडाने दगडावर चोळायचं. कणसावर ध्यान द्यावं लागतं ना, नाहीतर ती खाली जळते ती ना. फिरवायची फिरवावं लागते सारखी. आकटीत कणसं भाजणं आणि ती भाजलेली कणसं दगडावर चोळणं हे खरं तर लय मोठं कौशल्य आहे. ती सहजासहजी अलीकडच्या पिढ्यांना ती जमणार नाही. जी जुन्या पिढ्या आहेत त्या, म्हणजे माझ्या वडिलांची पिढी असेल, त्याच्या अगोदरच्या काही पिढ्या असतील किंवा त्यानंतरच्या काही पिढ्या ज्यांनी जास्त हुरडा करून खाल्लाय, तर त्यांनाच ती गणित जमू शकतं. का तर आकटीत जर जास्त वेळ कणसं ठेवली तर ती कणसं करपते, ती दाणं करपतात. लवकर काढलं तर ती दाणं कच्चं राहतात. तर ही सगळं अंदाजावर चालणारं गणित असतं. कोंबड्या हिंडल्यावर एक एक दणका ते शिजत नाही. ही जी चोळलेली कणसं आहे ती ही किती जरी व्यवस्थित चोळली तरी थोडंफार ह्याच्यात ज्वारीचं दाणं राहतात. तर अगोदरची लोक काय करायची की ही कणसं परत वाळवायची आणि वाळवून बडवायची आणि बडवून जी दाणं पडतात ती दाणं नेऊन दळून आणायची आणि ती जी पीठ आहे त्या पिठाच्या घाऱ्या धपाट्या करायची. तर त्या पिठाच्या घाऱ्या धपाट्या लय भारी लागते. त्याची चव लयच काहीतरी वेगळी आणि मस्त लागते. आजकाल कदाचित ती घाऱ्या धपाट्या मिळणं पण अवघड आहे, ती चव मिळणं पण अवघड आहे. का तर आता ही हुरडाच आजकाल कोण करून खात नाही. मग ही बडवून त्याची ज्वारी पाडून पीठ दळून आणून त्याच्या घरात धपाट्या कोण करायची. हुरडा करून किती वर्ष झाली? हुरडा करून 10 वर्ष झाली. अगोदर आपण लय खायचो की. होय होय रोजच हुरडा खायचो. हुरडा पहिल्यांदा झाल्यापासून जी पाक ज्वारी काढस तर हुरडा खायचो. सगळी काढल्यावरच बंद पडायचं. आता कोण खातच नाही नाद करून काय. पहिलं कसं कसं होतं? डबडं खिशात असलं की कुठेही हुरडा खायचा. हम्म. जाळ करायला डबड असलं तर. हां, ते पेटवा डबडा ती गावऱ्या कुठेही मिळायच्या रानानी. चोळायचं कसं तरी टावेलावर ह्याच्यावर चोळायचं. दगड 2 दगड गोळा करायची. 2 दगडं मांडली की झालं चोळायचं. हो. कसं काय झाला कार्यक्रम? मस्त झालाय. साधलाय का? साधलाच असणार तुम्ही आता. हं. त्यातलं मास्टर आहे म्हणल्यावर. पण असं सगळं साहित्य मिळायला पाहिजे तेव्हा साधतंय. गवऱ्या, आपटी, ही चटण्या. हुरड्याबरोबर जे आपण तोंडी लावायला चटण्या केल्या होत्या किंवा जी पदार्थ घेतलेत त्यात गूळ घेतलाय, ही लसणाच्या पातीची आणि शेंगदाण्याची चटणी, हिरवं शेंगदाणं, ही खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी आणि जवसाची चटणी. आता ही सगळं आपण हुरड्याबरोबर तोंडी लावणार आहे. खरं तर ही नसलं तरी पण चालतं, नुसता हुरडा पण खायला लय भारी लागतो किंवा ह्यातली एखादी चटणी असली किंवा नुसतं शेंगदाणं असलं किंवा नुसता गुळ असला तरी पण चालतं. खरं तर एवढा तामझाम करायची गरज नाही. नुसता हुरडा जरी आपण केला आणि खाल्ला तरी पण ते मस्तच लागतो. हुरड्याचं अजून एक गणित असं आहे की हुरडा चुळतच खायचा असतो, म्हणजे गरम गरम हुरडा खायचा असतो. हुरडा गार झाला की ती हुरडा कडक होतो आणि खायला ताप होतो. आणि ज्यावेळेस हुरडा गरम असतो म्हणजे चोळल्या जो हुरडा असतो तो जरा खायला एकदम असा मऊ मऊ असतो आणि मग ती चुळत त्याच्यामुळेच खाल्ला पाहिजे. एक नंबर बेत झालाय, एक नंबर हुरडा पार्टी झाली. एक घास हुरडा आणि 2 कच्चं शेंगदाणं, जे काय चव लागते खरंच एक नंबर लागते. म्हणजे आणण्याचा काही विषय नाही, ज्याने हुरडा खाल्लाय त्याला ही चव माहीत असेल. मला कमेंट करून सांगा की किती वर्ष झालं तुम्ही असा हुरडा खाऊन. तर असा हा आजचा आपला हुरड्याचा बेत आणि हुरड्याचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता.
त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.